ते झाडून राहिली तिथून तिथून ते गवत मवत काढून राहिली आणि थोडंसं तर आणि झाडून नाही राहिली तिथून तर ते तिथं आहे का काय काम होतं काही नाही वा 2-3 कप चाय मान म्हणत होती अंता बी आहे आणि ते मामा आले आता आणि मांडबा म्हणत होती तर ते तिकडं आहे वाटते नाही तर मामी मी मांडतो ना ते 2-3 कप चाय मी मांडतो ना मान बापा मग मान 2-3 कप मान 3-4 कप मानून घ्या माय आई भांडण चालू आहे ना जी तिकडं भांडण चालू आहे ना अंजनी काकू नाही का तर त्याच्या इकडे भांडण चालू आहे मग शकुनी काकूचं आणि गंगा काकूचं काहीतरी केलं वाटते गंगा काकून काहीतरी केलं म्हणून भांडण चालू आहे जोर जोरात आवाज येऊन राहिला तिकडून गेली होती का पाहाले तू गेली होती नाही जी आई मी गेली नाही मला आवाज येऊन राहिला मी झाडून राहिली का नाही तिकडं तर मला आवाज येऊन राहिला तिकडून तर म्हणून मी तुम्हाला सांगायला आली असं हो का बरं ठीक आहे मी पाहतो जातो थोडीशी तिकडं आणि तू बाईले पाय ते उठन बरं आता येऊ नको तिकडं मांग येशील नाही तर पाहाले भांडण येऊ नको मांडव बाई काजल 2-4 कप चाय मांड बरं येतो मी तिकडून पाहून चाय पिऊन जा ना मामी चाय पिऊन घ्या आणि जा मग नाही येतो लवकर येतो मी येतो तू चाय शिजते तोपर्यंत येतो मी काय माय सासू मला यायच्या पहिलेच म्हणते तू नको येऊ बाई उठा मी जाताना पाहून येतो म्हणते मी मला येऊ देत नाही म्हणून मला इथं राहूच नाही वाटत माय मतान मी करूच शकत नाही काही रोशने ते हॉल गिल झाडून टाक मग आता झाडूनच राहिली तर तिथून थोडसा फळाला आणि समोरच्या अंगणाला लाव थोडसा फळा आता झाडूनच राहिली तर लाव मग पटापट झाडून घे मग आता अंगण झाडायची काम नाही मग झाडून घे लवकर झाडतो तू काऊनाची म्हणून राहिली व काय झालं ते तोंड काऊन उतरलं ती आला काही नाही काजल ताई आजी मी जातो म्हणलं होतं पाहाले पण म्हटलं मी तिकडून गेली बाहेरच्या बाहेरून अंगण झाडता तर या बोमलन म्हटलं आई म्हणून मी आईले सांगायला आली याच्या मांग जाईन म्हटलं ते यामुळे पहिलेच म्हणते तू झाडून गिडून घे बाई उठन असं तसं म्हणून काजल ताई माय हे सासरे होय ना माय रे होय तर मध्ये काही नवीन आहे नाहीये आपण यायलेच मोठं भ्या लागते मध्ये पहिलेच नाही म्हणते पहा बरं आता मला पाहत होतं भांडण कोणाचं आहे कोणाचं नाही तर आवाज येऊन राहिलं तर अजबच आहे हो तू रोशने लहानशा लेकरावानीच वागतं पण तू आहे ना जास्त वयाची नाही ना तू म्हणून तुला जास्त समज नाही आहे रोशने आहे ना आता लग्न झालं ती पोरगी झाली लेकरू आहे थोडीशी जबाबदारीने वागत जा तसं नाही ताई पण आता मी जात होती आता बाई काय एवढ्या लवकर उठन तर तुम्ही आहे बाबा आहे आली असती मी काय तिथं उभी राहिली असती का त्याच्या मागच पायपर्यंत एवढं थोडंसं पाहिलं असतं कोणाकोणाचं होय बा चालू आहे म्हणून भांडण कायच्यासाठी होय ना कायच्यासाठी नाही तर आली असती घरी आपली जाऊ दे एवढं काही टेन्शन नको घेऊ जाऊ दे बदमाश वानाची नालायक तोंडी काय वाटते का नाही व तुला लाजव थोडीशी माय लेकराचं लग्न तोडाली निघाली हो तू आम्हाला याच्यावर ना अशा लाता मारायला पाहिजे का नाही तुझ्या नवऱ्यानं धरून मग असं लोकांच्या घरी असे सत्यानाश करतो तू ना आग लावता माय पोराचं लग्न तोटू दे बाई मग सांगतो तुला कसं राहते तर थांब तू ये ना बबी ती एवढी शायनी आहे का नाही खरंच लय शायनी आहे हे बबी ती तुम्हाला काही सांगते ना जी काही सांगते मी काहीच म्हटलं नाही कोणाले मी नाही होय बापा मी काही गावात काही मी एकटीच आहे का सांगणारी बस स्टॉपवर काही एकटीच राहतो मी म्हणून राहिले मला मी नाही होय मी ना काहीच नाही सांगितलं काय बाई आहे हे मला खोटी पाडतं का तू गंगे माय देखता मी ना कानानं ऐकलं ऐकाले मी तिथंच उभी होती हो बाई शकुनी बाई तिथंच उभी होती मी तिथंच उभी होती जेव्हा सांगत होती ना तू आल्या पाहुणे आले ते तर मी तिथंच उभी होती सांगू राहिली होती मला म्हणते आता पाय किती पलटू बाई किती पलटली पाय हो मग तुमचा नवरा जाते ना मग रिपोर्ट द्यायला तिथं पोलीस स्टेशन मध्ये बायकोची गलती नाही बा आणि मग बायकोली मारलं पाहिजे मग हे कागद चालले जाते मग रिपोर्ट द्यायला लाजा तरी वाटते का दोघा नवरा बायकोली तुम्हाला लाजा वाटले लोकांच्या घरी असे हे करता बोलवा ना बोला तुमच्या नवऱ्याला सांगतो 2 गोष्टी कशा राहते मग तेच पोलीस स्टेशन मध्ये जाते झाले भादर तोंड्या माय नवऱ्यात नाव कायले मदत काढून राहिला रे पोलीस स्टेशन ये बरं तू ये काय करतो तू तलवार शिंगे त्या पोराला पाहून म्हणून राहिली ये बरं तू ते पोरगं त्या काही अंगावर येणार आहे तू काही सांगशील ना काही हे करशील म्हणजे मग तुम्हाला काय आहे लाजा थोडसा इज्जतीचं काहीच हे नाही आहे तुम्हाला लगेच चालले जाते त्या नवऱ्याला बोला पहिले चल तू या नवऱ्याला सांगतो कसं राहते तुला सोडप तर धरून आता मी
तुम्ही पाहिलं का मले? शकुनी बाई तुम्ही पाहिलं का बोलतानी? मला एवढं सांगा, तुम्ही पाहिलं का मले? पाहिलं का तुम्ही? हिच्या मतांना का ऐकूया, जिपरीच्या मतांना का ऐकू तुम्ही? या बुंडरीच्या मतांना लाव फोन, लाव शकुनी बाई लावा बरं, लावा तुमच्या त्या वायले फोन लावा. कोणती बाई होय ना कोणती नाही माहीतच पडते. बोला बरं इथं. हे गंगा काकू लयच आहे नाही का जी मामीची? चंदा मामीची गंगा काकू लयच आहे, पण याचं त्याचं निसती भांडण लावत राहते बाबा, चुगल्या लावी बाई. हो ना बाई, आता किती वेळा सांगितलं बाईले समजावून, ऐकतच नाही बाप्पा. ऐकाले तू गेली नाही का कॉलेज मध्ये? तू आल्या हो शितले घरीच आहे आज. रविवारी कोणती शाळा राहते ती चालू? चंदा मामी रविवारी शाळा नाही राहत ना. हिच्या काही तोंडाला लागू नको. त्या गंगाधर काका येऊ दे, संध्याकाळी सांगतो मी कसं राहते तर. त्या गंगाधर काकाच्या घरी 2-3 माणसं घेऊन जातो ना मी. असं कसं हे होतं आणि मग अंगावर हात टाकला बायकोच्या तर मग तोच येते बोंबलत. आणि आता तुझ्या बायकोनं असं केलं तर मला येऊ दे त्या गंगाधर काकाले. सांगतो 2 गोष्टी कशा राहते. आता फक्त तुटू दे बाई, तुम्हाला भावाचं लग्न तुटू दे, मग सांगतो तुमच्या दोघाही नवरा बायकोली मी कोण होय म्हणून. मी बी घनश्याम होय म्हटलं, घनश्याम. थांब हिला काढतोस आता धरून मी, आता काढतोस मी, थांब. खेट घ्या बनायचे होय अल्ला. म्हातारीन चालली माझ्या अंगावर, एक बुक्की मारली नाही, एक लात मारली इकडून तर खाली पडशील. मोडन कंबर गिंबर तुझी वाली बुडग्या वानाची. सोड बरं. मागे बुडगी खडके म्हणून राहिली तू. मागे बुडगी खडके म्हणून राहिली का? बाई होय म्हणून सांगतो. नाही ती इतका आता तुला उघडी चिपडी पाडली असती माणूस असता तर. बाई होय म्हणून जास्त मारल्यासारखी करतो काय? काही बोलतो काय तू? नाही तर लय जेवण आहे तुम्ही, मग जेवण राहिले शाही नेवानाच्या दे मग दुसरं लग्न करून. एवढी जेवण आहे तुम्ही माहित. छाई येऊन राहिली बाई आता तिकडून. छाई येऊन राहिली बाई आता धावत होते. पण थांब तुला लाता आता चांगली धरून. चंदे काकू म्हणताना लय माजली का तू? काकू तुला बाणाला बोलतो म्हणून मी तुला पाहिलंच नाही बाई मला. थांब आपली मागी ना आता ही छाई आली. आता छाई झोडपते ती. छाई झोडपते आता हिली. दाखवतो माई हिंगा आता. थांब तुला गंगी दाखवतो. माय नवऱ्यान माय सासूच्या अंगावर येऊन राहिली तू. थांब तुला गंगी आता अशी पाहतो कडे तुले धरून वाटत चांगली वा. अयो कोण चिमटा घेतला रे एवढे जोरात? तू या नाही इकडं फाईन घेईन ना. तिकडं खेटून राहिला मार जसा. गावातले लोक आहे ना शकियन ना. होय तिकडं. पहिले तू मला सांग, ते तू याला कॉलेजमध्ये मी तिकडून चाललो होतो तर कोणत्या पोरासोबत बोलून राहिली होती तू? कोणत्या पोरासोबत बोलून राहिली होती ते सांग मला पहिली. पामते आणि माझ्या मेसेजचा रिप्लाय नाही देऊन राहिला. मी विचारून राहिलो होतो. बरं झाली इथं सापडली तू तर. तू काही विचारतो मग बाहेरसारखा मोबाईलवर. काही मेसेज करतो आणि काय रिप्लाय देणार आहे तुला? रिप्लाय द्याले तिकडं सोय ना गावातली लोक पाहिजे ना. बसाल ते भांडणाकडे आहे तिकडं सोय रोशनी तिकडं. थांब तू भेट फक्त मध्ये, मग सांगतो तुला कसं राहते. थांब तू कोणता होय तू आला तो मित्र मला सांग. कोणता होय? मला हे तू हे चालणार नाही असं. तुला सांगतो शितले तुला हे असं कोणासोबत बोलणं. कोण होय होतो? कोण होय तो सांग पहिले मला. अमाय बाबू तू आला का रे? आणि त्या दुकानावर कोण आहे रे बाबू? रोशन हाय मी पोरग ठेवलं एक. ते माझा मित्र आहे बसून तिथं. तिकडं तुझ्या आईचं लक्ष केलं ना तिकडं. होय ना रोशन, मग सांगतो मी तुला नंतर मेसेजवर. होय खरंच सांगशील का नाही? सांग पहिली मध्ये. रिप्लाय देशील का नाही रे तू? माझ्या मेसेजवर रिप्लाय देत नाही तू. देशील का नाही पहिले सांग, नाही तुम्ही उठतच नाही तू. होय तिकडंच होय. दिन रिप्लाय देईन मी. ते पाय तू आई माझ्याकडेच फोन राहते, आपल्याकडेच फोन राहते. बाबू त्या दुकानावर लवकर जा ना. कोणा दुसऱ्याच्या भरशावर नको ठेवू रे बाबू. हे रे दुकान रे जा रे बाबू रोशन. जातो आई. थांब थोडीशी पावतो दे मला. काय झालं यायचं तर पावतो दे. जातो. हाय तिथं बाई बी आहे तिथं उभी. बाई बी आहे आपली रोशनी बाई. पोरीली घेऊन तिची पोरगी उठली ना तर ते बी आहे. काही मारू नको. तिच्या नवऱ्याला येऊ दे ना. तिच्या नवऱ्याला सांगतो मी समजावून. तिच्या नवऱ्याच्या हातात नाही या बाईले काही माहितले खेडकी मेटकी म्हणते ना ते वाली. थांब हिच्या वाल्या नवऱ्याच्या हातून आता इथे गेली ना चांगली काढायला लावतो हिच्या नवऱ्याला. थांब तू बाई. थांब तू काकू. थांब तुला काकू म्हणण्याचे लायकीच नाही. चल घरी. चल बरं छायाच्या घरी चल. नाही ते माणसाला पाहून अंगावर येऊन राहिली येता. शायना वाराची माय माणसाला पाहून बरोबर माणसं पाहिजे ना. कमी जास्त बोलते इले झोडपतोस ती आत मी धरून. लय शायनी वाली इले झोडपतो धरून. याच्या त्याच्या घरात आपल्या घरातला 5 जण पाहिले. आपला नवरा तर तिकडे जाऊन घुसला होता. किती दिवस पर्यंत आला नाही. ते नवरा असं माहित असं लपडे. माझा नवरा नाही लपडे. हे सगळे या बबितीचे नाव आहे. हे बबिती लय शायनी इले झगडे लावायला लय आवडते. अरे म्हणलंय असं 1-2 शब्द मीनं. एवढं काही इले सांगायची आग आहे तर काय माहिती या बबितीले. अजून मनला म्हणून राहिली? लाज तरी वाटते का तुले? मनला म्हणून राहिली? काय म्हणलं होतो ना? तू फक्त थांब ना बाई. माय पोराचं लग्न मोडू दे, मग सांगतो तुले कसं राहते तर. चाल घरी. चालो चाल गेली. हिच्या नवऱ्याला येऊ दे. त्याच्यासोबत बोलतो आता मी. त्याच्यासोबत काय करायचं ते करतो. या घुबडतोंडी सोबत बोलून काय फायदा नाही. आताचं पोट्ट हे मले घुबडतोंडी म्हणते.
काय बोलाची चव आहे अरे, चव राहिले. बोला नाही तर तुझी पूजा करत लय आहे हो तू मानादानाची. तू इज्जत करन, लोक सारी इज्जत उतरून घेत स्वतःच्याच हातानं, स्वतःची अशी वागून. वागाले काय म्हणणार, तुले घुबडतोंडी नाही म्हणत त्या घुबडतोंडी म्हणते, त्याच्यापेक्षा तुले चांगलं बोलायला पाहिजे. चाल चाल घरी चाल म्हणून राहिलो. चाल चाल, मी बोलतो तिच्या नवऱ्यासोबत संध्याकाळी सांगतो त्याला कसं राहते आता. चाल ना, चाल तू फक्त आपलं लग्न मोडू दे, मग सांगतो यायची तू काही नवरा बायको मी. आणि तसं या संध्याकाळी तिचा नवरा येतेस ना, फोन केला मी ना, केला हो तुझ्या नवऱ्याला फोन करून घे, थांब येऊ दे तुझ्या नवऱ्याला. नाही सोडा आज झोडपतोच मी येईल धरून. याचं त्याचं करत राहते हेवाली. आज झोडपू द्या मला इले चांगली काढतो धरून मी. हो द्या, माझ्या रिपोर्ट होते तर काय करत रिपोर्ट होईल तर हिच्या याच्यावर टाकतो मी केस. मायावाल्या घरच्या लोकांना हे करू राहिली ते. माझ्या सासूला काही एकटी समजून राहिली का तू? एकटी समजून राहिली आज वाटते का तू थोडीशी? म्हातारा माणसाच्या अंगावर येऊन राहिली. माझ्यासोबत ये नाही का माझ्यासोबत? सांगतो तुला कसं राहते तर. तुही सासू झाली हो माझ्या अंगावर, मी नाही आली बिचारे. तुही सासू आली माझ्या अंगावर, मग काय मी तोंड पात्र होते सासूचं? मला मारू नाही घेन तरी. खरंच म्हणलं होतं का बबिताई ना, गंगी ना? मी कायले खोटी बोलीन बाई व अंजनी बाई, मी कायले खोटी बोलणार बाप्पा. अहो मी मा कानानं ऐकलं बिचारे बा, म्हणूनच सांगितलं ना. असं वाटते कोणाच्या पोराबाराचं वाईट नाही झालं पाहिजे. एक तर पहिलेच पोरी भेटून नाही राहिल्या हो, त्यातल्या त्यात हे अशा घुबड तोंड्या बाया. कोणत्या पोराचं सुद्धा होताना दिसत नाही इले. या गंगीले, मग या गंगीने सांगितलं नाही तर काय. मी चाललो शिकले आणि गाडीवर येतो भाजीच्या निमित्तानं मायावल्या. गाडीवर येशील ना? नाही, भाजीपाला आहे माझ्या घरी, मी नाही येत. भाजीपाला असल्यावर कोण येऊ? तू येत नाही का? अरे आहे माझ्या घरी भाजीपाला. काल सांगणार माय ना ते दुकानातून आणणारे. तिथं माझ्या भावाचं मोठ्या इथं भांडण चालू आहे. मोठ्या अंगावर गेली हे गंगी. काय बरं हे गंगी काकू? तो जाय झोडत मग धरून तिले. काही बोलतो तू? जा बरं तू चुपचाप. जातो मी आता, आणि तू मला का नाही मेसेज कर पहिली, नाही तर फोन तरी उचल. चाल घरी, चाल बरं चाल. मी तिच्या नवऱ्यासोबत बोलतो म्हटलं. चालू आहे चालू. झोडपलं असतं की धरून. तुम्ही काय म्हणतात आले ते रोजचे पप्पा? म्हणतात आलो म्हणतो अजून. इथं काय आपल्याला मार्का खेळायचा आहे? मार्का खेळाले थांब नाही. तिचा नवरा म्हणजे माझ्याजवळ सांगायचं म्हणून. तिच्या नवऱ्याला फोन केला, येतेस ना संध्याकाळी तिचा नवरा? सांगतो बोलतो त्याच्यासोबत काय मध्ये पाहतो ते पाहू दे मध्ये. मग लागेल झोडप धरून तू. तिच्या नवऱ्याने जर काय केलं नाही, तिच्या नवऱ्याच्याच हातानं इथं गाडी फटके द्यायला लावतो. थांब तू नको मारू. हो चालो बाई छाया घरी. चालो बाई. तू जा बरं, मी देईन रिप्लाय देतो तुला. कॉल करतो मी. जा. आम्हा हे पोरगी काऊन मध्ये अशी म्हणून राहिली रे बाप्पा? अशी काऊन बोलून राहिली हे पोरगी? शीतल तुम्ही आहे का? हे सगळं त्यामुळे झालं हे वाला बबिता. त्यामुळे तुला म्हटलं नको सांगू लोकांच्या घरावर आता भांडणं आणतो निसती. आता माझा नवरा काय करते ना काय रे संध्याकाळी काय माहित का काय केलं? तुला जे सांगितलं तेच मी सांगितलं तिले. वाचली बाई मी, लय वाचली आज. असं हे रोशना गेला तर सांगतही नाही. हेच झगडे लावते बाई गंगी न वरून हेच तोंड वर्त करून बोलते बाई लोकांसोबत. बोललीस आहे बाई वाली दे बेसरम बाई. मा बहिणीला काय म्हणून राहिली तू? हो गंगी, तू झगडे लावतो लोकांच्या घरात वरून मा बहिणीला म्हणून राहिली. तिचं नाव काय रे म्हणत आणून राहिली? तिने तर जे पाहिलं ऐकलं तेच सांगू राहिली ते. जाऊ द्या बापा, तुमच्या मागं लागायला काय परवडत नाही बापा मध्ये. हट बापा हट, चालली मी घरी. काय ना बाई, मलाच बोलून राहिली तैची तुयामुळे म्हणून. सांगणार नाही हिचं वाला काही. अजून ते तुलाच तर खोटी पाडून राहिली वा बबिता. मी म्हणलंच नाही मी ऐकून राहिली काहीच तिचं वालं तिथून. जाऊ दे. तो घनश्यामनं फोन केला आहे तिच्या नवऱ्याले. तो येते म्हणे संध्याकाळपर्यंत. तिचा नवरा चांगला झोडपते आता गंगीले. पाय ना तू गंगीलेच झोडपणार आहे धरून चांगला तो. आपण म्हणते कशी वरत तोंड हे करून कशी म्हणून राहिली बाई ते. इले काही भेवाय नाही लागत बाई कोणाच्या घरात अशी झगडे लागायचे. कशी बाई आहे मला दलिंदर हे. बसली आहे अशी. सामान सुमान तर लावणं झालं असं काऊन अशी बसली आहे? काय झालं होतं या? काही नाही बाईचा म्हटलं याटो आता तिकडला याटो इकडं तर येणार नाही आता. इथून लावा लागेल ना तिला शाळेत झाली याटो. तुलाच काळजी आहे का लेकराची? मला काळजीच नाही आहे. बाप होय ना मी, बाप राहिले. मला माहित आहे ना. थांब ना 2-3 दिवस. मी पत्ताच काढून राहिलो इथून कोणते ऑटो जाते कोणते नाही. थांब ना पाहू तर दे मध्ये. तसं नाही म्हणलं मी. बाप होय का ना नाही होय का एवढं काय सांगता हो तुम्ही मला? काय तुमचं बी? थांब ना, हिचं पहिले बजेट तर लागू दे बरोबर. बाईच्या घरी जातो संध्याकाळी ना, बाईला विचारतो ना ऑटो फॅटोचं हिचं वालं. ते हिची वाली ते मैत्रीण ते पिंकी म्हणते ते बी तर जात असन शाळेत.
ते जाते, तो रुद्र जाते, अजून ते एक दोन पोरं दिसले ते जाते. पाहू ना आता, हे आता दुसऱ्या शाळेत आहे, ते दुसऱ्या शाळेत आहे, कोणत्या शाळेत आहे कोणत्या नाही तर पाहू तर ते. हा बरोबर फोननी करतो या ऑटोवाल्यासोबत त्या. कोणाची शाळा पडून राहिली तिची म्हणून म्हटलं मॅडमचा फोन येऊन राहिला 17 वेळा. थकलो चहा बहीण कमी. हा स्वयंपाक बनवायचा राहिला ते नाही बनवून राहिली तर हिची ते जाय बरं. मस्त डाळ भाजीचा कुकर मान, मस्त डाळ भाजी बनव पुऱ्यात 2-4 आणि काय म्हणते श्रीखंड घेऊन येतो मी, मस्त बाईले देऊन देतो 2-4. हा आणि जाय बरं, जाय बरं पटकन भूक लागली मले. पुऱ्या डाळ भाजी सोबत पुऱ्या भाजी. मग काय बनवतो, वांगे आलूची भाजी. पाय तुम्ही काय बनवायचं तर जा घेऊन या, पहिले तुम्ही श्रीखंड घेऊन या, बात करतो स्वयंपाकाला, मला टाइम नाही लागत. बरं ठीक आहे. बाई गी आलती काय हो, दुपारून मी कामावर गेलतो तुला बोलायला आलती बाई. नाही ना, कोणीच नाही आलत, वावरात गेलते वाटते. तर तिकडे झगडा चालू झालता बाबा, यायच्या गावात कोणाचा होता तो शकुनी बाई करत, तिथं झगडा चालू होता. ते गेलते बा थोडीशी पाहाले आणि आले मग वापस. अमूनही नाही राहिलं तिकडे, आपल्या गावातही नाही गमेन, इथंही नाही, सारे वावरातच चालले बाया, घरी कोणी राहतही नाही. आता नवीन नवीन आहे ना त्याच्यामुळे जात जा बसत जा, म्हणजे तेव्हाच माहित पडन का नाही तुले थोडस. जात जा बायामध्ये बसत जा.